नमस्कार. देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. कोकणसह अवघ्या महाराष्ट्रात आता उद्योजकीय क्रांतीची एक नवी सुरुवात होते आणि या क्रांतीतनं प्रत्येक माणसाला एक आत्मविश्वास मिळतो की होय, मी काहीतरी करू शकतो आणि मी काहीतरी करू शकतो. याच्यासाठी मला आता शहराकडे जाण्याची गरज नाहीये, तर माझ्या गावात, माझ्या राहत्या घरातही मी खूप काही करू शकतो. हा अत्यंत आशादायक विश्वास आणि अत्यंत आशादायक बदल त्यांच्यामध्ये आपण सुवर्ण कोकणच्या चळवळीने रुजवतोय. आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. खरं तर प्रत्येक माणसामध्ये जो आत्मविश्वास आहे तो रुजवण्यात एक फार मोठी मदत या चळवळीने निर्माण झाली आणि याचंच प्रत्यंतर कालच्या जो सुवर्ण कोकणचं पहिलं मोफत मार्गदर्शन शिबिर होतं त्यामध्ये झालं. लोकांना सगळ्यात प्रथम पैशाची व्हॅल्यू, नंतर आपली व्हॅल्यू आणि नंतर आपण काहीतरी करू शकतो, आपल्या प्रोडक्शन व्हॅल्यू, या तिघांबद्दल एक अतिशय सुंदर मार्गदर्शन झालं. काय सांगाल त्याबद्दल? नक्की ऋषी, काल प्रचंड पाऊस वगैरे, सगळ्या ट्रेनचा प्रॉब्लेम एवढं असून सुद्धा एवढं अमाप गर्दी लोटली होती ना की तो सभागृह कमी पडत गेला आणि खूप लोकांना निराश होऊन जावं लागलं. कारण कसं होतं की पहिला प्रयोग होता तिकडे, ज्या साधना किनी, लता पाटील मॅडम होत्या, त्यांनी तो केलेला कार्यक्रम होता आणि प्रचंड गर्दी होती. होते काय की लोक एका आशेने काहीतरी बघत होती की काहीतरी आपण करू शकतो आणि प्रत्येकाला त्याच गोष्टीचा खूप कंटाळा आला की मला काहीतरी नवीन करायचं, मला काहीतरी स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. आणि कालच्या कार्यशाळेचं वैशिष्ट्य असं होतं ना ऋषी, मोठ्या प्रमाणात महिला आणि विद्यार्थ्यांची भरणा त्याच्यामध्ये होती. असे विद्यार्थी की ज्यांना आपलं भवितव्य जाणवत होते. कारण मागील 2 इंटरव्ह्यूमध्ये आपण सांगितलं होतं, खूप काही बोलत होतो की तुम्ही नुसतं नोकरीच्या मागे न लागता, कारण आजकालचं जेवढं शिक्षण मुलं करतात आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जाऊन त्यांना कुठेतरी नोकरी म्हणून जायचं असतं आणि मग नोकऱ्या आता राहिल्या नाहीत. मग ह्यात कुठेतरी बदल व्हायला हवा, पण नक्की काय करायचं, कसं करायचं हे माहिती नव्हतं. खूप जण तर तिथे आपल्या पाल्यांना, मुलांना घेऊन आले होते की इथे तुम्हाला करिअर मार्गदर्शन भेटेल, असा प्रकार होता. आणि त्यांचाही विश्वास तेवढाच सार्थ ठरवायचा प्रयत्न आम्ही काल केला. कारण ऋषी कसं होतं की ही चळवळ ही शेतीपूरक फक्त नव्हती, तर एक उद्योजक निर्माण कार्यशाळा प्रत्येक वेळेस, म्हणजे मला वाटतं पहिल्या दिवसापासून आपण आपल्या बोर्डावर तेच लिहित होतो की उद्योजक निर्माण कार्यशाळा. कारण उद्योजक हा जन्माने घडत नाही, त्याला तो घडवावा लागतो. आणि तो कधी घडतो, जेव्हा यशस्वी उद्योजकांच्या संगतीमध्ये तो राहतो ना, त्यावेळेस त्याला नवीन नवीन आशेचे एक धुमसर सुटत जातात. त्याला नक्की समजतं की मला काय करायचं. हे आत्मविश्वास वाढवण्याचं कार्य सुवर्ण कोकणच्या अशा कार्यशाळा करत असतात. आणि काल ऐरोलीला एवढं जबरदस्त झालं की लोकांना श्रीमंती छोट्या छोट्या गोष्टीत पण कशी लपली आहे ती त्यांना अनुभवता आली. तिथे असंख्य यशस्वी शिलेदार होते ज्यांनी आत्ताच 2-4 महिन्यात या चळवळीत सामील झाले आणि स्वतःचा यशस्वी उद्योग करतायत. महिला शिलेदारांचं प्रमाण खूप मोठं होतं आणि प्रचंड एक यशस्वी कार्यशाळा कालची झाली. खूप लोकांचे काल मागणी होते की साहेब, अशी मोफत कार्यशाळा आमच्या विभागात घ्या, इकडे घ्या, तिकडे घ्या. प्रत्येकाला आम्ही तेच सांगितलं, तुमचं जे काही प्रपोजल असेल ते तुम्ही एकदा घाटकोर ऑफिसला या, तुम्ही सांगा कशा पद्धतीत तुम्हाला कार्यशाळा करायची असेल, किती लोक असतील, काय असतील. आणि खूप एक छान नवीन पर्व म्हणता येईल आपण एक सुवर्ण कोकणचं सुरू झालं त्या निमित्ताने. नक्कीच, ज्या पद्धतीने आपण म्हणालात की एक नवीन पर्व झालंय, पण अजूनही विद्यार्थ्यांमध्ये किंबहुना त्यांच्या पालकांमध्ये जो एक आशादायक विश्वास दिसतोय की हे करिअर मार्गदर्शन, इथे आल्यावर जॉब मिळेल, जॉब ही कन्सेप्ट अजूनही पुसत नाहीये. नाही, आपण ती बोलतात ना की फुसण्याचा प्रयत्नच करत नाहीयेत. कारण कित्येक वर्ष, कारण आज जे पालक आहेत ना तेही या प्रोसेसमधनं गेलेत ऋषी. त्यांच्याही आईवडिलांनी काबाड कष्ट केले, त्यांना स्वतःला भेटत नव्हतं पण त्यांनी आपल्या मुलांना दिलं. मुलं ही मोठी झाली, चांगले शिक्षण घेतलं, ती वयाची 15-20 वर्ष फुकट गेली, ह्याची खंत त्यांना एक आता 10 वर्षांनी होते. आणि मग सेम गोष्टी आमच्या मुलांच्या बाबतीत घडू नये ह्यासाठी त्यांची खूप धडपड असते. पण शेवटी ऑप्शन काहीच नसतात, आर्ट, कॉमर्स आणि सायन्स, त्याच्या व्यतिरिक्त काही छोटे मोठे गोष्टी आहेत. पण औद्योगिक कौशल्य मुलांमध्ये जे निर्माण करण्याचं जे बोलतात क्षमता असते ना, असे कोणते कोर्सेस नाहीत, अशा कोणत्या शिक्षण व्यवस्थाच नाहीये. आणि त्यामुळे तोही खचलाय प्रत्येक पालक. आणि तो नाईलाजाने काय ना मग त्याची धावपळ सुरू होते. मागचंच उदाहरण देतो तुम्हाला की आपले मित्र आहेत, शिलेदार आहेत सुवर्ण कोकणचे, भाई परब, दक्षिण मुंबईत तेच ह्याला आहेत, शाखा प्रमुख होते. आणि मी एका काहीतरी कामानिमित्ताने वॉर्ड ऑफिसरकडे बसले आणि तिथे अंगणवाडी सेविकांची भरती चालू होती. म्हणजे मला वाटतं 4 काय 5 पदं होती आणि त्याने जाहिरात दिली होती. जवळजवळ एक मोठाच्या मोठा ढीग त्या नोकरीसाठी तिथे आलेले होते, सगळ्यांचे अर्ज. आणि मला कमाल वाटली की ती नोकरी अशी होती की जिला 5,000 रुपये पगार, ज्याच्यामध्ये शाश्वती काहीच नाही, कधीही त्यांना काढलं जाऊ शकतं, जेव्हा काम असेल तेव्हा बोलवायचं असतं. आणि मग त्या 5,000च्या नोकरीसाठी
असंख्य म्हणजे मला वाटतं जवळजवळ 250-300 पदवी आणि उच्च पदवीधर लोकांचे अर्ज होते. हे तर थोडंच आहे. म्हणजे अगदी 2 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. आपणही मागे त्या विषयावर बोललो होतो की अंगणवाडी सेविका तर असू शकते, एक वेळ आपण समजू शकतो, पण हमाल या पदासाठी बीएससी आणि एमएससी स्टुडंट झाल्याचं, रिक्रूट झाल्याचं किंवा त्यांनी नॉमिनेशन दाखल केल्याचं याच महाराष्ट्रात चित्र घडतंय. मुळात शाश्वत पैसा हा फक्त नोकरीत असतो, ही कन्सेप्ट आपण पुसू देण्यात आता पालकांनी फार मोठा सहभाग घेतला पाहिजे. कसं असतं माहिती आहे ऋषी, मुलं तेच करतात जे त्यांचे पालक, कारण मुलांचे खरे गुरु जे असतात ना, मार्गदर्शक, हे त्यांचे आई वडील असतात. आई वडिलांकडे बघून मुलं मोठी होतात आणि आई वडिलांचा आदर्श त्यांना खूप जवळचा वाटतं. आणि त्यामुळे जर मुलांना जर काहीतरी उद्योजकीय क्षेत्र सामर्थ्य निर्माण करायचं असेल, मुलांना जर उद्योजकतेकडे वळायचं असेल ना, तर आता आई वडिलांनी त्या उद्योगधंद्याची कास धरली पाहिजे. छोटे छोटे उद्योग आहेत, असं नाही की शेतीपूरकच केले आहेत. असंख्य उद्योग आहेत, ते तुम्ही करू शकता आणि नोकरी करू शकता. आणि काय होतं माहिती ऋषी, ज्यावेळेस आई वडिलांचे हे उद्योगधंदे बघून मुलं भारावतात ना, तेव्हा त्यांना सांगावं लागत नाही की तुम्ही आता ऍडमिशन कुठे घ्या. तो वेळ होता. आताचे जेवढे पालक आहेत ना, त्या सगळ्यांनी त्यांच्या लहान वयामध्ये खूप टाकल्यात. कोणी पेपरची लाईन टाकले, कोणी दुधाची लाईन टाकले. त्यांना पैशाची व्हॅल्यू समजली होती. काबाड कष्ट करून आज ते नोकरी करतात आणि मुलं त्यांची शिकतायत. पण जी चुकीची धारणा आहे की मला जे त्रास झाला तो माझ्या मुलांना मला द्यायचा नाही ना, किंवा त्यांचा कोणती गोष्ट मला कमी पडू द्यायची नाही ना, हा अट्ट मात्र बालकांनी थोडासा थांबवला पाहिजे. कारण त्याच्यामुळे होतं काय की पैशाची व्हॅल्यू आपल्या मुलांना समजत नाहीये. त्यामुळे फक्त आपल्या आई वडिलांनी सांगितलं म्हणून मला शिकायचं आहे, आई वडिलांचं स्वप्न आहे की मी ग्रॅज्युएशन हवं किंवा उच्च शिक्षण, म्हणून ही मुलं सगळी धडपडतात. पण जोपर्यंत त्या मुलांच्या समोर एक ध्येय ठेवत नाही, आपण एक गोल ठेवत नाही ना, इथे थोडीशी तफावत होते गोल आणि स्वप्नामध्ये. गोल आणि स्वप्नामध्ये मोठा फरक हा असतो की इथे डेडलाईन नसते. कारण नुसती स्वप्न बघून चालत नाही, तर तुम्हाला त्यासाठी काहीतरी एक विशिष्ट तारीख, एक कालावधी ठरवावा लागतो. आणि तो कालावधी तुम्ही मुलांपर्यंत ठेवत नाही. मुलांना तुम्ही दाखवत नाही की तुला ह्याचा आदर्श बनायचा, तुला असं बनायचं, एक उद्योजक बनवायचं, तुला असं वागायचं की तुझ्यामुळे आमची मान ताट मानेने आम्ही जगू शकू, किंवा लोक आमच्याकडे की हे ह्याचे वडील आहेत किंवा ह्याची आई आहे अशी म्हणतील. अशा भावना जोपर्यंत रुजवत नाही ना, तोपर्यंत मुलं सुद्धा चाचपडत असतात. आणि म्हणून प्रत्येकाला ही काळाची गरज आहे की प्रत्येकाला कुठला ना कुठला छोटा धंदा करून उद्योग, कारण एकदा तुम्ही छोट्यातून सुरुवात करता ना ऋषी, की मग तुम्हाला सांगावं लागत ना की मोठा उद्योजक कसा बनावा. एक आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, गेल्या काही दिवसापूर्वी इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये 2 मोठ्या जाहिराती आल्या होत्या, ते लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. एक परराष्ट्रीय कंपनी, आणि परराष्ट्र कंपनीनं आम्हाला गावाच्या गावं घ्यायची आहेत असं सांगते, पण यात सगळा तुमचा विकास आहे, आम्ही तुमच्या सपोर्टनं घेतोय असं होते. गोष्ट अशी आहे, पहिल्यांदा जेव्हा फॉरेन कंपनी यायच्या त्यावेळी मोठमोठी यंत्रसामुग्री घेऊन यायच्या. आता मात्र फॉरेन कंपन्या भारतात हिरवगार करण्यासाठी किंवा तुमच्या जागेत फळझाडं लावण्यासाठी, शेती करण्यासाठी ते इच्छुक आहेत. या बदलाकडे आपण कसं पाहिलं पाहिजे, कारण ही फार मोठी संधी आहे. परराष्ट्रीय कंपन्या येणार, त्या तुम्हाला लुटून नेणार, यात सगळं मार्केट होणार, पण यात आताच सावध होण्याची गरज आहे का? सगळ्यात महत्वाची ना की स्वतःचा विकास करायला परराष्ट्र कंपन्यांची गरज कशाला, गरजच काय आहे. कारण ब्रिटिश सुद्धा असेच आमचाच विकास करायला आलेले आणि नंतर 150 वर्ष राज्य करून गेले. आणि आम्ही त्या मानसिकतून बाहेरच पडत नाही की कोणाची तरी चाकरी केलीच पाहिजे म्हणून. त्यामुळे आता आपला विकास आपल्यालाच केला पाहिजे. आणि उद्योजक घडल्याने 2 गोष्टी होतात. एक तर आपलं कुटुंब वैभवशाली बनतं, प्लस आपण आपल्या गावातल्या लोकांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना रोजगार देऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने छोटा, आणि ह्यासाठी कोणाचीच गरज नाहीये ऋषी की शेतीपूरक जे उद्योगधंदे आहेत ना, त्यात फक्त तुम्हाला एकदा मनात ठरवायचं आहे की मला काय करायचं आहे. बस थोडंसं एक जुजबी शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलं, यशस्वी लोकांच्या घरी गेलं, त्यांचे प्रोजेक्ट बघितले, त्यांच्याकडनं त्या उद्योगधंद्यातले बारकावे आत्मसात केले, आणि मग तुम्ही एक स्वतःचा परिपूर्ण उद्योग करू शकता. आता उद्या आमच्या 9 तारखेला अमरावतीला कार्यशाळा आहे, 10 तारखेला मुंबईत कार्यशाळा आहे. प्रचंड संख्येने लोक काय येतात माहिती ऋषी, आजपर्यंत जी लोक ह्या चळवळीत आले आहेत ना, ते स्वतःचा उद्योगधंदा उभा करतात. आणि इतर चळवळीत आणि सुवर्ण कोकणच्या चळवळीमध्ये फरक आहे ना, की इथे नुसतं शिकवलं जात नाही, लेक्चर दिलं जात नाही. तर एका कार्यशाळेनंतर ज्याला वाटतं की मला काहीतरी करायचं आहे, मला सुरुवात करायची आहे, तर ती सुरुवात केल्यापासून ते यशस्वी होईपर्यंत एक सपोर्ट सिस्टम त्यांना दिली जाते. म्हणजे तो कुठेही अडखळला तर फोनवर सुद्धा तो त्या यशस्वी जो अनुभवी शिलेदार असतो ना, त्याची मदत घेतो. त्यामुळे होतंय कसं की मी इथे एकटा नाही, मला सपोर्ट करण्याला, मला मदत करायला कोण ना कोण उभा आहे. हाच मोठा फरक.
नक्कीच मित्र, तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःवरचा आत्मविश्वास जर एकदा शोधून घ्यायचा असेल तर या कार्यशाळा तुम्हाला नक्कीच पुढे जाणाऱ्या ठरणार आहेत. परंतु या सगळ्यामध्ये म्हणजे मुलांची मानसिकता बदलली पाहिजे, पालकांची बदलली पाहिजे, समाजाची बदलली पाहिजे, नेमकं कुठलं संकट आपल्यावर गावावर येतंय त्याचा आपण विचार करणं, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण इनिशिएटिव्ह घेऊन आता स्वतः हातपाय हलवणं ही यावेळी स्वतःची, गावाची आणि या सगळ्या भोवतालची एक गरज झाली आहे का? नक्की, ही काळाची गरज आहे ऋषी. कारण कोणतरी येईल आणि माझा विकास करेल, कोणतरी परदेशी कंपनी येईल किंवा सरकार मला काहीतरी करेल किंवा माझा मित्र किंवा कोणतरी गावातला मनुष्य, नेता, एखादा राजकीय मला मदत करेल, या भ्रमातून आता दूर झालं पाहिजे. स्वतःचा विकास हा स्वतःलाच करावा लागतो ऋषी. कारण तुम्हाला जी तुमच्या गरिबीची किंवा इतर जी चाड असते किंवा चीड असते ना, ती दुसऱ्याला नसते. आणि तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे. कोणतरी येईल मला मोठं करेल, आणि ह्या सगळ्या फसव्या गोष्टी असतात. आता मागे आपण ऐकलं होतं की शेतमालाला काहीतरी भाजीपाला आणि फळांना त्यांनी बाजार समितीच्या याच्यातून मुक्त केलं आणि डायरेक्ट शेतातला माल. खूप चांगली कल्पना आहे, लोकांनाही पटते. पण जर त्याचा सखोल अभ्यास केला तर समजतं की नक्की मुंबईतले फुटपाथ कुठे आहेत. त्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांना तिथे भाजीपाला विकायला किंवा फळं विकायला अशी कोणती दुसरी यंत्रणा तयार झाली की काय. किंवा ह्या यंत्रणा सोडा, साधा आमचा कोकणाचा जर विचार केला ना, तर कोकणातून मुंबईत माल आणायला जो रस्ता आहे ना, तो तरी चांगला केला तर किमान मला वाटतं प्रत्येक शेतकऱ्याचं 20 ते 30% जे नुकसान होत आहे एवढं लांबून माल आणण्याचं, ते तरी वाचेल. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले रस्ते दिलेत, ट्रान्सपोर्टेशन चांगलं दिलं आणि त्यांना प्रत्येक ह्याच्या हंगामाच्या अगोदर तर चांगल्या प्रतीचं जर बियाणं दिलं, चांगली खतं दिली, तर मला वाटतं त्यांना कोणत्या मदतीची गरज नाही लागणार ऋषी. पण हे काम अंतर्मुख होऊन करावं लागेल आणि त्यासाठी मला वाटत ना कोणाची अशी आतमधून काही इच्छा आहे किंवा राजकीय इच्छाशक्तीचा खूप अभाव वाटतो. त्या प्रचंड राजकीय शक्तीचा अभाव आहे. पण किंबहुना या सगळ्यातनं आता कुठंतरी आपण सावरणं हे महत्वाचं आहे. आता कुठेतरी पाय देऊन पुढे जाणं हे त्याहीपेक्षा महत्वाचं आहे. पण मुळात आधी आपल्याला बाजाराचा अभ्यास काय, बाजाराचा अभ्यास आणि सुवर्ण कोकण यासाठी आपण काय करत असतो? नक्की ऋषी, बाजाराचा अभ्यास म्हणजे कसा आहे माहिती आहे की तुम्ही सुवर्ण कोकणच्या प्रत्येक कार्यशाळेत ह्याच गोष्टीवर जोर असतो की तुम्ही शून्यातून तुमचा उद्योगधंदा कसा उभा कराल, कमीत कमीत भांडवल घेऊन आणि कमीत कमीत कालावधीत नक्की कोणता व्यवसाय सुरू करायचा. त्यासाठी बँकांच्या अनुदानाची वगैरे पण आपलं, कारण इथे फक्त आपण जे लोक येतात इथे शिकायला त्यांच्या मनगटावर आणि मस्तकावर जो विश्वास असतो ना, त्याला आपण अधोरेखित करत असतो की कसं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून मोठं आला. नंतर उरली गोष्ट बाजारपेठ. बाजारपेठेचं एक पहिलं जर तुम्ही गणित बघितलं नाही, इथे ज्या मालाला जर डिमांड असेल ना, तो माल जर तुम्ही प्रोड्यूस केला तर तुम्हाला इतर गोष्टीच्या मार्केटिंगची गरज नाही. उदाहरणतः तुम्हाला सांगतो, आता टोमॅटो आहे, भाजीपाला जी आपण पारंपरिक पद्धतीने गोष्टी घेतो, तो जर माल, टमाट्याचं जर उदाहरण घेतलं तर तोडणीसाठी, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, तर इथे आडातदार, त्याच्यानंतर तोलाई, सगळ्या चक्रातून परत 5-6% त्यांना सरचार्ज द्यावा लागतो. शेतकऱ्याच्या हातात जो येतात ना 10 ते 20 रुपये येतात एका ट्रे मागे टोमॅटोच्या. पण त्याच जर गोष्टी तुम्ही जर शेळी आहेत, कोंबड्या आहेत किंवा मासे आहेत, या गोष्टीसाठी तुम्हाला आडतदार लागत नाही, या गोष्टीसाठी तुम्हाला तोलाई लागत नाहीये, या गोष्टीसाठी किंबहुना तुम्हाला ट्रान्सपोर्ट पण लागत नाही, लोक तिकडे येऊन खरेदी करतात. मग आपल्याला अशा गोष्टींची कास धरली पाहिजे ऋषी की मार्केटमध्ये ह्या गोष्टीचं उत्पन्न कमी आहे आणि आपला माल इथे बिनधक्कपणे जाऊ लागेल, ह्या मालाच्या विक्रीसाठी मला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. अशा गोष्टींच्या एक प्रकर्षाने आपण लोकांसमोर मांडत असतो सुवर्ण कोकणच्या सगळ्या कार्यशाळेत. सुवर्ण कोकणच्या या सगळ्या कार्यशाळेतनं या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडणं हा केवळ त्या सगळ्या गोष्टीची भुरळ सांगणं हा मुद्दा त्यातला महत्वाचा नसतो. तर तुम्ही ते करू शकता आणि हा नफ्यात तुम्ही एकदा भागीदार व्हा हे त्यामागनं सांगण्याचा एक प्रामाणिक आमचा प्रयत्न असतो. मित्रांनो, पुढच्या कार्यशाळा होत आहेत या 9 जुलैला अमरावतीमध्ये होणार आहे, तर 10 जुलैला सर्व विषयांवरची कार्यशाळा ही दादर येथे होणार आहे. तुम्हाला जर या दोन्ही कार्यशाळेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी या क्षणी संपर्क साधा. ज्या पद्धतीने आपण म्हटलं की या सगळ्या बाजाराचा अभ्यास, या सगळ्यात माझा अभ्यास हा अतिशय महत्वाचा असतो. मला एक उदाहरण आठवतंय, एका कृषी महाविद्यालयानं यंदा साधारण ते फळ आणि त्या फळाची साधारण हंगाम असतो, त्या हंगामात असणारी किंमत यावेळी जनरेट केलेली आहे. त्या किमती अंदाजे बाबा या किमती राहतील जर हवामान योग्य राहिलं तर. या प्रकारचे कन्सेप्ट जर आता अशा समोर आल्या की बाबा डिसेंबर महिन्यात या फळाला एवढा भाव आहे, मग याचा अर्थ आता मी जून मध्ये तयारी केली पाहिजे. जसे आपले एक सहकारी आपा करमकर आहेत, ते नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून सांगतात, सुवर्ण कोकणच्या माध्यमातूनही सांगतात की झेंडूचा रेट हा दसऱ्याला एवढा राहणार आहे, दिवाळीला एवढा राहणार. अशा प्रकारचं जे शाश्वत म्हणणारे नाही पण एक हमी भाव असतो तो
त्या शेतकऱ्यांना फार उत्साहित करतो. ही आता सवय लागली पाहिजे का? नक्की ऋषिक, आपण काय करतो आणि त्याचा आपल्याला काय मोबदला मिळेल ना, ते आपल्याला स्वतःला पहिलं समजलं पाहिजे. नाहीतर आपण राब नुसते राबत असतो, हातात काय येत नाही. आणि सुवर्ण कोकणच्या आजपर्यंत तुम्ही बघा, प्रत्येक कार्यशाळेत आम्ही हेच सांगतोय की शाश्वत श्रीमंती, हमखास श्रीमंती. खूप लोक त्याला थोडंसं बुचकुळ्यात टाकणारे प्रश्न विचारत होते की हे कसं शक्य होतं, काय आहे. तर नाहीये, शेती ही शाश्वतच आहे जर ती प्रामाणिकपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने केली तर. मग त्यासाठी आपल्याला ठरवायचं असतं की आपण नक्की कोणती पिकं कधी घ्यायची असतात आणि कशी घ्यायची असतात. आणि हे कधी शक्य होतं, जेव्हा तुम्ही अशा यशस्वी उद्योजकांच्या, अशा यशस्वी शेतकऱ्यांच्या सोबत राहतात. सुवर्ण कोकणचा जो महत्वाचा भाग आहे शिलेदार, त्यात तिथे ह्या सगळ्या गोष्टी भेटतात की शिलेदाराला समजतं की नक्की कधी कोणतं पीक घ्यायचं असतं. कारण शिलेदाराच्या सोबत जेवढे शिलेदार असतात ना, हे सगळे यशस्वी शेतकरी असतात. यांना मार्केटची पूर्ण जाण असते, यांना नक्की कोणते चांगल्या प्रतीचे बियाणं कुठे भेटतात हे माहिती असतं. आणि ही सगळी जण एकमेकाला चांगली मदत करत असतात. आणि म्हणून तुम्ही बघा, जे शिलेदार आज सुवर्ण कोकणच्या चळवळीत सामील झालेत ना, त्या प्रत्येकाकडे तुम्हाला एक श्रीमंती एक छान पद्धतीत ओसंडून वाहताना दिसते ऋषी. नक्कीच. सुवर्ण कोकणच्या शिलेदारांबद्दलच शेवटचा एक महत्वाचा प्रश्न. श्रीमंती ओसांडून वाहते म्हणजे काही वडिलोपार्जित नाही आहे, तर स्वकष्टार्जित आहे आणि अवघ्या ती वर्षभरात आहेत. या सगळ्या मागचं नेमकं श्रेय किंवा नेमकं गमक काय? नेमकं गमक हेच म्हणावं लागेल की जी लोक शिलदार झाल्यात ना, त्या प्रत्येकच्या ह्याच्यामध्ये ना काहीतरी करून दाखवण्याची एक बोलता ना धमक होती, एक आतमधून काहीतरी धुमसत होती आग. त्यांना काहीतरी एक प्लॅटफॉर्म हवा होता आणि फक्त त्या सगळ्या ज्वालामुखीवर ना फुंकर मारण्याचं काम सुवर्ण कोकणने केलं. इथे नवीन काही जास्त गोष्टी नव्हत्या. इथे कोणत्या गोष्टी होत्या, तर इथे यशस्वी शिलेदारांच्या, यशस्वी शेतकऱ्यांची सोबत त्यांना लाभली. आणि ही जी आग आहे ना, ती धुमसत राहावी त्यासाठी कार्यशाळांचा खूप मोठा वाटा होता ऋषी. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला चेतवलं जात होतं, प्रत्येक वेळी तुम्हाला एक नवीन नवीन गोष्टी समजत होत्या, प्रत्येक वेळेस तुम्हाला समजत होतं की मार्केटला आता नक्की काय हवंय. आणि हे सगळं करताना कुठेही चुकले तरी त्यांना सावरणारं, त्यांना सांगणारे कोण ना कोण शिलेदार होते. मला वाटतं सुवर्ण कोकणच्या चळवळीतलं सगळ्यात महत्वाचं जर कोणाचं योगदान असेल तर ते शिलेदारांचा. त्यामुळे शिलेदार हा या चळवळीचा जणू काही आत्माच आहे ऋषी. नक्कीच मित्र हो, शिलेदार हा या सगळ्या चळवळीचा फार मोठा आत्मा आहे. पण हा शिलेदार म्हणजे नेमकं कोण, असा जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर शिलेदार म्हणजे तुम्ही. यावेळी कार्यक्रम बघणारा प्रत्येक जण हा शिलेदार होऊ शकतो आणि ही सगळी यशाची, श्रीमंतीची गणितं स्वतःच्या हातात ठेवू शकतो. समोर जे परिणाम येतील त्या परिणामांवर आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन व्यवसाय करणं किंवा आहे त्या परिस्थितीत सगळी गणितं लक्षात घेऊन व्यवसाय करणं ही फार मोठी रिस्क आणि धोकादायक असतं. सुवर्ण कोकणचे शिलेदार तीच धोकादायक जी परिस्थिती असतात ती अत्यंत चपळतेनं स्वीकारतात आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत होतात. या श्रीमंतीच्या पर्वाकडे तुम्हाला नेणारी 2 कार्यशाळा या आठवड्यात होत आहेत. ती म्हणजे 9 जुलैला अमरावती आणि 10 जुलैला दादरमध्ये. या सगळ्या कार्यशाळेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसलेल्या नंबरची या क्षणी संपर्क साधा आणि तुमचा प्रवेश नक्की नोंदवा. कारण मुंबईतला कार्यक्रम असेल किंवा अमरावतीतला कार्यक्रम असेल, या दोन्ही कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होत असते आणि ती गर्दीतली निराशा टाळण्यासाठी आपण संपर्क साधा. परत या ठिकाणी आलात, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.